तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नवीन रेसिपी तीळवाले वांगी। चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे घेतले त्यासाठी 3 वांगी मी अशी कापून घेतली, तुम्ही बघू शकता। अशा 4 चिरा मारून घेतल्यात मी। इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, पाव वाटी फुटाणे घेतलेत, 1 ते 1.5 चमचा तीळ घेतली आहे, मीठ घेतलं चवीनुसार। इथे मी भुजवर मसाला घेतला। तुमच्याकडे हा मसाला जर नसेल तर तुम्ही कोणताही मसाला घ्या, किचन किंग घ्या किंवा मालवणी मसाला घ्या, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो। इथे मी धना जिरा पावडर घेतली आहे, मिरची घेतली 1 ते 1.5 चमचा, अद्रक लसणाची पेस्ट घेतली आणि हळद घेतली। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी इथे शेंगदाणे भाजून घेणार आहे। शेंगदाणे खरपूस असे भाजून झाले की मग मी भाजणार आहे फुटाणे। फुटाणे सुद्धा आता भाजून घेणार आहे। तर इकडे फुटाणे सुद्धा भाजून झाले। आता याला सुद्धा मी काढते एका प्लेट मध्ये। आता इकडे भाजते मी तीळ। तीळ सुद्धा खरपूस अशी भाजून झाली आहे। आता तीळ, फुटाणे आणि शेंगदाणे पण वाटून घेणार आहे। तर हे सगळं आता थंड झालंय आणि वाटून घेणार आहे मिक्सरला। ओबडधोबडच वाटून घेणार आहे, जास्त बारीक करणार नाहीये। तर असं झालंय, याला जास्त बारीक सुद्धा नाही आणि जास्त जाडसर सुद्धा नाही वाटून घेतलं। तर इथे टाकते मी मीठ, मिरची, अद्रक लसणाची पेस्ट, इथे आहे हा भुजवर मसाला, तुम्ही किचन किंग सुद्धा घेऊ शकता, हळद आणि धना जिरा पावडर। तर याच्यात आता मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। तर हा मसाला असा झालाय, तुम्ही बघू शकता। आता याला फील करणार आहे मी वांग्यांमध्ये, काही अशा पद्धतीने। खरंच खूप चविष्ट होतात ही वांगी। यू शुड डेफिनेटली ट्राय दिस रेसिपी, यू विल लव दिस। तर वांगी आता भरून घेतलेली आहेत आणि हा एवढा मसाला उरलाय तो आपण नंतर वरतून टाकणार आहोत। तर आता कढईत टाकते मी तेल। वांग्याची भाजी आहे, तेल जरा जास्तच ठेवा। आता फोडणीला टाकणार आहे जिरा, कढीपत्ता, लगेच टाकणार आहोत आपण ही वांगी। तर आता आपण याला झाकून 10 ते 15 मिनिट दमायला ठेवूया, नंतर आपण थोडं पाणी टाकणार आहोत। 10 ते 15 मिनिट झालेत, वांग्याला असं पाणी सुटलंय। आपण टाकणार आहे मसाला जो उरला होता, असं साईडने थोडासा सोडा। आता वांग्याला थोडंसं फिरवून घ्या आणि याच्यात ऍड करा आता पाणी। एक ते 1.5 कप पर्यंत मी पाणी ऍड करते, जेणेकरून आपले वांगी शिजतील। 20 ते 25 मिनिट झालेत आणि आपले वांगी खूपच छान शिजलेत। आता टाकूया कोथिंबीर। तर आपले तीळवाले वांगे आहेत रेडी। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली।